एसटी महामंडळाचं महाराष्ट्र सरकारमध्ये विलीनीकरण करावं या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून हेच एसटीचे कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी खरं तर प्रत्येक बस डेपोच्या बाहेर आंदोलन करतायत। त्यामुळे एकूणच लालपरीची सेवा जी आहे ती देखील थांबलेली आहे। मात्र लालपरीची सेवा सुरू करताना आपल्या कुटुंबाची स्थिती देखील रुळावर यावी अशी तर या मागणीसाठी खरं तर हे एसटीचे जे कर्मचारी आहेत ते आंदोलन करतायत। गेल्या अनेक 2 दिवसांपासून सरकारच्या अनेक मंत्र्यांसोबत किंवा जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यासोबत हे विलीनीकरणाच्या संदर्भात चर्चा सुरू आहे। मात्र अद्यापही या चर्चेवर जो आहे तो निर्णय झालेला नाही। त्यामुळे एसटीचे कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत। आता आपण जर बघितलं तर एनडी पटेल रोडच्या बाहेर जो काही डेपो आहे त्या डेपोच्या बाहेर या ठिकाणी हे एसटीचे कर्मचारी आपल्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहे। आंदोलन त्यांचं सुरू आहे। खरं तर या आंदोलनकर्त्यांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आलेली आहे। यात राज्यातल्या जवळपास 350 ते 400 कर्मचाऱ्यांचा समावेश असून नाशिक जे कळवण आगार आहे त्या कळवण आगारातील देखील 17 कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे। मात्र या निलंबनाच्या कारवाईनंतर नेमकं या कर्मचाऱ्यांना काय वाटतं हे जर आता आपण बघितलं तर ज्या कर्मचाऱ्यांवर या निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे त्यांनी असं म्हटलं आहे की आमच्यावर निलंबनाचीच कारवाई काय आम्हाला बडतर्फ जरी केलं तरी आम्ही आमची जी काही मागणी आहे की शासनामध्ये आमचं विलीनीकरण करण्यात यावं ही जी मागणी आहे त्या मागणीवर हे कर्मचारी ठाम आहेत। आपल्यासोबत काही एसटीचे कर्मचारी अधिकारी आहेत। काय सांगाल, अतिशय जो काही घटना काल घडली जवळपास राज्यातल्या 400 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। यात नाशिकमधील 17 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। काय सांगाल? प्रशासन या बाबतीमध्ये दबाव तंत्राचा वापर करून आणि उपोषणकर्ते कर्मचाऱ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे। त्याच्यामध्ये कालच आमचे टाकलेला मांडव काढून टाकण्यात आला पोलीस प्रशासनाने। फक्त सावलीसाठी आम्ही मांडव टाकला होता तो काढून टाकला। नंतर आमच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। ते हे दाखवण्याचा का आम्ही कारवाई करतोय म्हणून, परंतु ते दबाव तंत्र चालू आहे। आमच्या कर्मचाऱ्यांना आम्हाला निलंबित काय परंतु आम्हाला बडतर्फ जरी केलं तरी आम्ही माघार घेणार नाही। कारण आमचं विलीनीकरण हेच आमचं मागणी आहे। ती विलीनीकरणाची मागणी शासनाने पूर्ण करावी। आम्हाला दुसरं काहीच नको आहे। आणि हे शासनाच्या सहज होऊ शकणाऱ्या गोष्टी शासन जाणीवपूर्वक नाही द्यायचं म्हणून लांबवतंय। वास्तविक आमदार खासदारांचा वेतनवाढ करताना कोणतेही म्हणजे वेळच लावला जात नाही। 1 मिनिटामध्ये विधेयक मंजूर होतं। मग एसटीचं विलीनीकरणासाठी विधेयक बरंच शिवसेना त्याला पाठिंबा देते, नंतर राष्ट्रवादी पाठिंबा देते, काँग्रेस पाठिंबा देते आणि विरोधी पक्ष भाजप पाठिंबा देते। मग घोडं नडलं कुठे? कोणतीही कोणाचे अडकाठी नसताना हे जर न देण्यामागचं शासनाचं धोरण म्हणजे हे सर्वसामान्य कामगारांवरती अन्याय करणारं आहे। आज सर्वसामान्य कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी ही सगळी जी आहे ती या ठिकाणी सरकारकडून पिळवणूक सुरू आहे। जर सत्ताधारी पक्षातील तिन्ही पक्ष असतील, महाविकास आघाडीतील किंवा सत्ता विरोधक जे आहे भाजप ते असतील, या सर्वांचंच म्हणणं आहे की शासनामध्ये यांचं विलीनीकरण करण्यात यावं। मात्र नेमकं हे अडतंय कुठं हा देखील प्रश्न आता उपस्थित झाला आहे। तुम्ही काय सांगाल? आज देखील मुंबईला मोठ्या प्रमाणावर आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे। काय सांगाल? आज आमचे जेवढे कर्मचारी आझाद मैदानावरती आंदोलनासाठी गेले, आमच्या सर्वांची एकच मागणी आहे की तुम्ही आमची कुठल्याही सुखसुविधा न देता आमचं फक्त महाराष्ट्र राज्य शासनात विलीनीकरण करा एवढीच आमची कळकळीची विनंती आहे। आणि ही आमची हक्काची लढाई आहे आणि हा जो आमचा हक्क आहे तो आम्हाला त्यांनी द्यायला पाहिजे। आणि आम्ही जे मागतोय ते अजिबात चुकीचं नाही काहीच। कारण आता कालपर्यंत आमच्या 40 कर्मचाऱ्यांनी, आमच्या 40 भावांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी आत्महत्या केलेल्या आहे। या सर्व घटनेला सर्वस्वी मुख्यमंत्री साहेबच जबाबदार आहे। आणि त्यांना समजायला पाहिजे की तुम्ही काल आमदार खासदारांची पेन्शन वाढ आणि पगारवाढ अगदी 2 मिनिटात मध्ये त्यांचं विधेयक मंजूर केलं आहे। त्यासाठी कुठलीही समिती नेमली नाही त्यांनी। मग आमच्या एवढ्या पूर्ण खेडोपाडी आमची बस जाती आहे, सर्वांना त्यांच्या प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवती, शाळेपर्यंत पोहोचवती, परीक्षा असो सणवार असो प्रत्येकाला सोडते। आम्ही आमच्या कुठल्याच सणाचा विचार करत नाही। अगदी घरी कुणाची मौत झाली तरी आमचा कर्मचारी कामावर असतो। कारण प्रवासी हेच आमचं दैवत समजून ते अहोरात्र काम करत असतात। मग आमच्याच हक्काचं देण्यासाठी सरकार मागं पुढे का बघतं हेच आम्हाला कळत नाहीये। नाशिक विभागातील जे काही कळवण आगार आहे तिथल्या 17 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे। आपली एक कर्मचारी म्हणून काय भावना आहे किंवा आपण याकडे कसं बघता?
नाही, आता आम्हाला त्यांनी निलंबन केलं काय किंवा बडतर्फ केलं काय, हे ते फक्त आमचा संप फोडण्यासाठी किंवा कामगारांमध्ये फूट पाडण्यासाठी हे त्यांनी एक शस्त्र उपासलेलं आहे. त्यांनी कुठल्या प्रकारचे कुठल्याही बडतर्फ करो, डिसमिस करो, काही केलं तरी आम्ही याच्यापासून अजिबात मागे हटणार नाही आहे. आम्ही आमच्या याच्यावरती ठाम आहे. आम्हाला फक्त शासनात विलिनीकरण पाहिजे. आणि आम्ही हे पूर्ण प्रवासी बांधव, आमचे जेवढे प्रवासी बांधवांना सुद्धा कळकळीची विनंती आहे का तुम्ही जे म्हणताय की तुम्ही आम्हाला वेटीस धरलेलं आहे, तर आम्ही एसटीच्या कर्मचाऱ्यांनी अजिबात वेटीस धरलेलं नाही. जे वेटीस धरलं ते सरकारने धरलेलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल प्रवाशांना वेटीस नाही धरलं पाहिजे तर सरकारने याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढावा आणि लगेच एसटी चालू होणार आहे. हे फक्त सरकारच्या हातामध्ये आहे आणि सरकारने ते करायलाच पाहिजे, कारण ते आमच्या हक्काचं आहे. खरं तर जे काही निलंबनाची कारवाई केलेली आहे ती धाक दाखवण्यासाठीच केल्याचं या ठिकाणी एस टीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. खरं तर ज्या पद्धतीनं ही कारवाई करण्यात आलेली आहे ती एस टीच्या कर्मचारी जे आंदोलक आहेत यांच्यामध्ये फूट पडून हे आंदोलन मागे घेण्यात यावं यासाठीच देखील हा कारवाईचा बडगा देखील उगारल्याचं या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. खरं तर लालपरीची चाकं थांबल्यामुळे प्रवाशांचे एकीकडे हाल होत आहेत, मात्र ज्या मागणीसाठी हे एस टी कर्मचारी आंदोलन करतायत, ज्यांची स्थिती या ठिकाणी आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणावर बिकट आहे, ती आर्थिक स्थिती पुन्हा एकदा चांगल्या सुस्थितीमध्ये रुळावर येण्यासाठी खरं तर हे आंदोलन असल्याचं एस टी कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे येत्या काळात शासन एस टी कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण करते का याकडे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. उमेश आवनकर, लेट्स अप, नाशिक.